नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न. आजच्या आपल्या मस्त भागामध्ये ही जी तयारी दिसते ती मटार आहेत सोललेले, मीठ, गरम मसाला, लिंबू आणि हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे. याच्यामध्ये लसूण, मिरची, मीठ आणि कोथिंबीरीच्या काड्या. हे आपण साठ्याकरता तेल वापरतोय आणि हे आहे तांदूळाचं पीठ. हवं असेल तर तुम्ही यामध्ये तूपसुद्धा वापरू शकता. खूप छान चव येते. हा माझा नातू आहे समीहन बडे, बदलापूरला असतो. तो मला आज याकरता मदत करणार आहे. ह्या रेसिपीचं नाव आहे व्हेज मटारचे व्हेज पफ. माझ्या आजीसाठी हे लसूण सोलून दिलेले आहेत, ज्याच्या बरोबर आपण मिरची घालणार आहे आणि त्याला मिक्सरवरती फिरवून त्याचं एक सारण बनवणार आहे. मिरची मीठ घातलेला आहे, लसूण सोललेली आहे. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवणार आहे. ह्या वेस्ट मधून बेस्ट अशा कोथिंबीरीच्या काड्या आहेत, ज्या आपण मिरची आणि लसूण मध्ये मिक्सरला लावणार आहे. हे आता आपण मिक्सर मधून बारीक करूया. यासाठी आपण लिंबू पिळणार आहोत. आता आपण मटार मिक्सरला फिरवून घेणार आहोत. ह्या मटारमध्ये आपण थोडं आता मीठ घालणार आहोत. अख्खे असू नये म्हणून हे अर्धवट आपण मिक्सर मधनं काढलेले आहेत. आपण याला परतून घ्यायचं आहे तेलावर आणि त्याच वेळेला गरम मसाला सुद्धा वापरायचा आहे. हे परतण्यापुरतं आता आपण तेल घालणार आहोत. यामध्ये आता आपण वाटणी घालून द्यायचंय आणि मटारी घालून द्यायचे. गरम मसालाही घालायचा या त्यामध्ये शिजवून घेतलेला आहे. कोथिंबीर घालूया. याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा पण घालायचा आहे. हे आता आपण परतवून घेऊया म्हणजे आपलं हे सारण तयार झालं. थोडीशी आपण धने जिरे पावडर वापरणार आहोत. आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहे. हे आपलं सारण तयार झालेलं आहे. तूप घातलेलं आहे. आता यामध्ये तांदूळाचं पीठ घालणार आहे. शिवाय तेल पण मिसळून आपण साठा तयार करणार आहे. हे आधी सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे आपल्याला. त्यात तेल मिसळायचं आहे आणि मग तांदूळाचं पीठ चिरोट्यानं जसा साठा तयार करतो तसा साठा तयार करायचा आहे. फेसून घ्यायचं आहे बऱ्यापैकी. आता आपण थोडंसं तांदूळाचं पीठ घालूया. पिठाला हलकेपणा आला पाहिजे. पीठ जास्त वापरून नाही चालत, कारण ते तळायला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा सगळं आतलं पीठ बाहेर येत असतं. त्यामुळे पीठ थोडं. हा साठा तयार आहे. व्हेज पफ साठी आपण मैदा भिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण. तेल घालायचं आहे. तुम्ही गार तेल सुद्धा याकरता वापरू शकता, पण त्याला खुसखुशीतपणा येण्याकरता आपण गरम तेल मोहन वापरतो. ह्याच कढईमध्ये आपण पाणी घेतलंय. तेच कोमटसर असलेलं पाणीही घालायचंय म्हणजे छान भिजली जाते कणिक. पीठ ही घट्ट आपल्याला भिजवायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर कणिक सुद्धा वापरू शकता. मी यामध्ये मैदा वापरलेला आहे रंग पांढरा येण्याकरता. याप्रमाणे आपला असा गोळा घट्ट तयार आहे. हे आपण थोड्या वेळा करता आता ठेवून देणार आहोत. पण आता बटाटे उकडून घेणार आहोत. आपण जो भिजवलेला मैदा आहे तो पुरेसा त्याला वेळ दिलेला आहे भिजण्याकरता. बटाटे आता सोलून घ्यायचे आहेत. बटाटे आपण किसणीने किसून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण वाफवून घेतलेले मटार सुद्धा एकत्र करायचे. याचे आता गोळे तयार करून घ्यायचे आहेत. याच्या आता आपल्याला पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. जो मगाशी साठा तयार केलेला आहे तो आपल्याला यावर लावायचा आहे. शक्य तेवढी पातळ आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. याप्रमाणेच तिन्ही मी लाटून घेते. ही दुसरी पण पातळ अशी पोळी आपण लाटून घेतलेली आहे. ही पण पोळी आता लाटून झालेली आहे. यावर साठा लावून द्यायचा आहे. यावर दुसरी पोळी, त्यालाही साठा लावून घ्यायचा. याप्रमाणे आपण आता
हा व्यवस्थित लावून घेतलेला आहे साठा. बाजूच्या कडा कापून घ्यायच्या. असे पुन्हा आपल्याला आकार कापून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण तयार करून घेतलेले आहे. याप्रमाणे आपल्या सर्व तयार झालेल्या आहेत. तेल आपण गॅसवर ठेवूया. तेल तापल्यावर त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तेल तापलेलं आहे. पफ पॅटीस आपण यामध्ये घालून घेतोय. मटारचे आहेत ते. गॅस बारीकच ठेवायचा कारण लेयर्स आहेत याचे. आपण पाहू शकतोय लेयर्स याचे सुट्ट आहेत आणि मंद आचेवर आपल्याला ते करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपले सुंदर असे पफ पॅटीस, लेयर्सचे पॅटीस तयार आहेत. मटार मसाला घालून सगळे आपण याप्रमाणे तळून घेणार आहोत. पफ व्हेजिटेबल्स आपण आता हे मोडून बघणार आहोत. एकदम असे आतपर्यंत खूप लेयर्सचे आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. बघा, तुम्ही आधी तयार करून बघा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही हे बघू शकता, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर माझ्या रुचिरा ह्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.